मराठी बालभारती इयत्ता 5वी धडा 18 कारागिरी। मला आठवतं, लहानपणी मी नेहमी आमच्या अजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची। तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची। फार गंमत वाटायची बघताना। आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची स्वयंपाकाला। मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी असलं हर घडी लागणारं काय काय असायचं। शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या। खेळायला बुंडुकली, पुजायला बैल अन गणपती, मुखवटे, नक्षीची कमान असलं बरंचसं तिथं तयार व्हायचं। कुंभार हा निर्मितीचा धनी, त्याची ही कलाकुसर पिढ्यानपिढ्यांची, हरघडी लागणारी, धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी। आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला। नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे। बेंद्राला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे। लई गंमत। वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी कधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायला वळवळायचा। आमच्या शेजारी जिनगराचं घर, तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला अन जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची। लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं अन लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासन तास बघत राहावंसं वाटायचं। जिनगरांचा मामा लई कसबी माणूस। पाळण्यावरच्या खेळण्यांसाठी राघुमैना तर अशा करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी। खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं। खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या। त्यानिमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या, सुपं, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबलं बघण्याजोगी असायची। कारागारीची लई किमया। एकेकाचा हात या कामी असा सरावलेला असायचा की पाहणाऱ्यानं वाहवा मांडलीच पाहिजे। सगळं कसं मजबूत अन देखणं, जडभार पण नाही। फुलं वेचण्यासाठी बुरडा घरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गावातल्यांनी विचारावं, कुठनं आणलंय का ही परडी? आमच्या पोरीला पण मिळेल काय? अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं, ऐटी मिरवावी वाटायची। ऐटीवरून निघालं म्हणून सांगते आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद। ठिपक्यांच्या तरेतरेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा। आम्ही मुली तिच्या हाताखाली। शेणानं सारवायचं काम आमच्याकडं। ती सांगेल त्या रीतीनं आम्ही टिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्यांच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे। आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती, आमच्याच वयाची। एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्सा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एक जण उभी। लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यांसरशी पीळ धारण करायचा अन मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार करायचा। फार सुंदर होती ती हातचलाखी। कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची। शिंकी, मुसकी, गोफण, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं। घेऊसं वाटायचं। कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या। टाकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची। तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच। पिढ्यानपिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी अन त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी येर झारायची। सुतारानं यावं अन लाकडी खेळणी देऊन जावं। पालक पाळणा आणून द्यावा। डाव रवी घेऊन यावं। घरातले खांब त्यांच्याच हातचे, दरवाजे तोच करायचा। तीच गोष्ट शिंप्यांची। आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच, पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा। आमची आजी त्यातून भावल्या करायची।
अंगडी, टोपडी, 9 खणांची चोळी, पायघोळ परकर, मुलांसाठी पांघरुणं, मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची. लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी अशी शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजेल बारशाच्या वेळी. कुंची तर अशी फैनाबाद शिवायची ती की माहेरवाशिणीचा रुबाब सासरी जोखला गेलाच पाहिजेल गुणगानांसह ज्याच्या त्याच्याजवळ. डॉक्टर सरोजिनी बाबर.